आज मी तुम्हा सगळ्यांना माझं घर दाखवणार आहे, तर चला बघूयात. आता लाईट नाही आहे त्यामुळे अंधार आहे. हे माझं घर आहे आणि हे माझं सगळ्यात पहिलं कपाट आहे. ज्यावेळेस मला ट्रॉफीज मिळायला लागले ना, ठेवायला नव्हतं, गोण्यात भरून ठेवलेलं आणि ते ट्रॉफीज खराब होत होते, त्यामुळं ह्या कपाटापासून सुरुवात झाली. त्यानंतर हे कपाट बांधलं आणि हे पण पूर्ण कपाट आता ट्रॉफ्यांनी गदांनी भरलेलं आहे. आणि त्यानंतर हे तिसरं वालं कपाट बांधलंय आणि इथं थोडं व्यायामाचं साहित्य ज्यावेळेस मी घरी येते त्यावेळेस ते यूज करत असते. आणि ही काढल्या साईडला फ्रेम्स लावलेल्या आहेत. ही जी फ्रेम आहे ही मला तालमीत असताना मुलींनी बर्थडेला गिफ्ट दिली आहे. आणि ही फ्रेम तर तुम्हाला माहितीच आहे, कर्नाटकमध्ये मला माझ्या फॉलोअर्सनी गिफ्ट केली आणि ती जी मुग्दल आहे ती पण मला माझ्या फॉलोअर्सनीच दिलेली आहे. म्हणजे माझे फॉलोअर्स माझ्यावर खूप प्रेम करतात. मी कुठल्या पण मैदानाला गेले तर मला भेटायला येतात. त्या व्यतिरिक्त असे छोटे मोठे गिफ्ट पण देत असतात. आणि हे माझं असं घर आहे आणि ह्यातल्या बऱ्याचशा ट्रॉफीज, ट्रॉफीज, गदा हे सगळं मला जास्त करून लाल मातीत मिळालं आहे. आता मला बरेच जण म्हणतात की लाल मातीत आता आखाडे नको खेळत जाऊ किंवा लाल मातीत कुस्ती नको खेळत जाऊ, पण माझ्या कुस्ती सुरुवात ही लाल मातीपासूनच झाली आहे. आणि माझ्या कुस्तीचा शेवट म्हणजे जोपर्यंत मी कुस्ती खेळते तोपर्यंत मॅट आणि माती मी दोन्ही पण मी कुस्त्या खेळणार आहे. 15 वर्ष पहिलवानकीला दिल्यानंतर हे सगळं मी अचीव केलंय. आणि मी हे दाखवून मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की कुठलीच गोष्ट आपल्याला एका दिवसात किंवा एका रात्रीत किंवा 4-6 महिने कष्ट केल्यानंतर मिळत नसते. आपल्याला भरपूर वर्षांचा हा संघर्ष असतो आणि त्यानंतर मग जे हे भेटतं ना, तर ते ठेवण्यासाठी सुद्धा जागा नसते. आता एका पाठीमागे एक मी ट्रॉफीज ठेवल्यात, अजून एक कपाट बनवावं लागत असेल. आणि जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, मी म्हणजे माझ्या अंगात दम आहे, तोपर्यंत मी कुस्ती खेळत राहणार. कुस्ती हा माझा फक्त ही खेळ नाही आहे, माझं अख्खं जीवन आहे, माझा श्वास आहे कुस्ती म्हणजे. आणि तुम्ही सगळे पण माझे फॉलोअर्स माझ्यावरती खूप प्रेम करता आणि इथून पुढेही तुमचं हे प्रेम माझ्यावरती कायम असू द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.